हाय हॅलो नमस्ते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बघा आज आहे शंभूचा बड्डे स्पेशल असा डे. तर आता जवळपास दुपारचे 2:15 वाजलेत. अजून माझं घरातलं कामच चाललंय, म्हणजे दुपारचं जेवण वगैरे झालं, काम आवरलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला परीने इरिटेट केलं. मी जस्ट फरशी पुसून बाहेर गेले आणि परी डायरेक्ट चिखलाचे पाय घेऊन तिथे कॉर्नर पर्यंत सगळ्या घरात परत एकदा चिखल झाले आणि माझी लई चिडचिड झाली. कारण आज कंटिन्यू आज बाहेर होते की आज आता आम्हाला जायचंय अनाथ आश्रमात शंभूचं बड्डे सेलिब्रेशन करायला. तर त्यासाठी काही मुलांना देण्यासाठी गिफ्ट आणल्यात, काही गोष्टी आणल्यात खाण्याच्या पण आणि त्यांना यूज होतील अशातल्या पण. आणि बाहेर पाऊस पण पडतोय, पण आता 3:15 वाजले. अजून अनाथ आश्रमात येऊन घरात शंभूचं तर खूप मोठं चाललंय की माझं असं डेकोरेशन हवं, तसं डेकोरेशन हवं. तर ते पण करायचंय, म्हणून मग टाइम कमी पडेल म्हणून मी आता थोडीशी पूर्वतयारी करते. तर संध्याकाळी जेवणात खरं तर आंबे आहेत इथे. बघा इथे जी पेटी ठेवली ना, इंदापूरवरून आम्हाला ती आंब्याची पेटी भेटली, पण त्यातले खूप सारे आंबे अजून कच्चे आहेत, पिकलेले नाहीत. नाहीतर माझ्या डोक्यात होता आमरस चपाती करायचा. मी आज दुपारच्या जेवणात केलेला आमरस चपाती, पण थोडेसे आंबे पिकलेले तेवढेच केले. तर आमरस चपातीचा तर प्रोग्राम आणि होऊ शकत नाही करायला. मी एकटीचे घरातलं करा, बाहेरचं करा, डेकोरेशन करा नाही होते. मम्मीला म्हणलंय, पण मम्मी कधी येते माहित नाही. तर म्हणून म्हणलं ॲटलिस्ट पावभाजीचं कुकर लावा, पावभाजी आणि शेजवान राईस आणि केक एवढंच ठेवणार आहे. आणि मुलांना वाटण्यासाठी समोसे आणा म्हटलं, 2-2, 3-3 समोसे असं देता येईल ते बेटर होईल. कारण एवढं सगळं एकटीनं मॅनेज नाही होणार, प्लस डेकोरेशन करायचं. आता 3:15 वाजलेत. पावभाजीचं कुकर लावून आवरायला घेणार आहे. आधी अनाथ आश्रमात जायचंय, मग आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतच राहील की आजचा फुल डे ब्लॉग कसा होतोय, काय काय होतंय ते. आणि आज आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे. शंभूची इच्छा होते टेरेसला डेकोरेशन करायचं, टेरेसलाच बर्थडे करायचा, पण नाही पॉसिबल होणार कारण पाऊस येतोय, म्हणून घरातच करायचंय. तर आता काय कसं होतंय त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघत राहा. चला. तर बघा आवरले, साडी वगैरे घातली. आता जवळपास वाजलेत 5 आणि मुलांना काय देण्यासाठी आणलेलं तर तुम्हाला दाखवते. त्यांनी सांगितलेलं आम्हाला 25 मुलं आहेत, तर 25 मुलांना 25 फुल स्केपच्या अशा नोटबुक्स आणल्यात आणि हे असे खूप सारे पाऊच आणलेत, असेवाले पाऊच आणलेत. आणि त्याच्यामध्ये पेन्सिल, पट्टी, इरेझर, जे इम्पॉर्टंट साहित्य जे पाऊचमध्ये ठेवतात तसं आणलं. आणि अजून खाण्यासाठी पण आणले काय काय. तर खाण्यासाठी तर ते बोलले ड्रायमध्येच काहीतरी देऊ शकता. तर आम्ही फरसाणच घेतले, फरसाण घेतले, केक घ्यायचे आणि समोसे वगैरे म्हटलं घ्यावं वाटायला, असं बरंच काही. आता मम्मी पप्पा म्हणतात हॉटेलमध्ये जाऊया जेवायला आणि मी तर इथं पावभाजीचा कुकर लावून ठेवलाय. तर आता काय करायचं मला काय समजत नाहीये. हॉटेलमधलं प्लॅन माहीत असता तर मग माझ्यासाठी तर सोपं झालं असतं, शंभूचा केक कट करून हॉटेलमध्ये गेलो असतो. पण मी आधीच पावभाजीचा प्लॅन करून ठेवलाय. तर आता कसं काय होतंय बघूयात आल्यानंतरच. चला, आम्ही फायनली आश्रमात पोचलं. तर आश्रमाचं नाव पण आहे शंभूराजे अनाथ आश्रम. होय शंभूराजे. तर हा तिकडं नाव आहे आणि इथं गोशाळा पण आहे, वृद्धाश्रम पण आहे आणि अनाथ आश्रम पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आल्याला इथं संभाजी महाराजांची मूर्ती आहे, त्याची पूजा केली आहे. तर म्हणलं बरोबर योग्य ठिकाणी आलोय. होय शंभूराजेंची पूजा केली तिथं, बघितलंच ना मूर्तीची. बघ तू योग्य ठिकाणी आलास ना. चलो. Happy birthday to you. किती छोटं बाळ बघा ना हे. तर म्हणजे कसं काय सोडला ते हाताने खातंय बघ ना. आणि मी चारती ना तर ते नको आहे, ते हातानेच ते खातंय, म्हणजे राहिला केलाय तर हातानेच खाते. मुलगे हे पण नाही मला माहिती, आता विचारायला पाहिजे त्यांना. म्हणजे काय आहे ते लई क्यूट आहे ना. किती हुशार आहे. तिखट खात नाही, हे एवढं छोटं बाळ आहे आणि तिखट समोसा खात आहे आणि स्वतः हाताने खाते. काय नाव आहे त्याचं? शिवांश. नाव आहे. बसा ना खाली. तुम्ही कुठं काय दुबईवरून आलेत का? बस चला. बघ परी एवढं छोटं बाळ तिखट खाते, बघितलंस का? तिखट समोसा खाल्ला आणि तू ही नुसता केक घेतला. काय आवडत नाही खोटाडी, तिखट टाकते सांग ना. ही म्हणते मला लोक समोसा मला नाही आवडत. बघ एवढं छोटं बाळ खाते तिखट, हाताने शिवाय खाते, चारायला नाही लागत.
दे अजून ते बाकीच्यांना पण. बाकीचे कुठे गेले? आला आलाय. तर बघा तिथं बर्थडे सेलिब्रेशन करून घरी आलोय. घरी यायला वाजले डॉट 6:45. आता करायचा पुढचा प्रोग्राम, जे की भाजीचं कुकर लावलाय ते. आणि तिकडचं फर्निचरचं ते हे काय कॅटलॉग आलंय, तर हे बसले चॉईस करायला. पण मला खूप सारं काम आहे अजून. इथं डेकोरेशन करायचंय बर्थडेचं. आणि मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांच्या अॅनिव्हर्सरीचं. तर आधी स्वयंपाक करून घेते आणि मग निवांत डेकोरेशन करत बसते, हे का नाही. तुम्ही बसा बघत जरा. तर काय थीमचा विषय नाही, दरवेळेस इथं डेकोरेशन असतं, पण इथं परत मागं पडदा लावाय हे ते खूप सारे, म्हणून त्या ग्रीन मॅटच्या इथंच करते डेकोरेशन. आणि थीम फक्त कस्टमर साठी असते, घरच्या बर्थडे येडवाकडे काहीतरी असतं, काहीतरी करायचं म्हणून करायचं. शंभूची इच्छा डेकोरेशन पाहिजे म्हणून करते, नाही तर केलं पण नसतं. केक नाही कापणार अजून 1 तास आहे. होय, ही आहे शंभूची फ्रेंड सर्कल, आहे की नाही. हाय करा सगळ्यांनी, हाय करा इकडं. हॅलो. चालू आहे व्हिडिओ चालू आहे. हा द्या. ठेव ना. हा बरं, थँक्यू बोलला सगळ्यांना. चला बस बाळा, चिव चिव. हॅपी बर्थडे डिअर शंभू, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर शंभू. अरे बस, किती कापतोस शंभू. तर शंभूचा बर्थडे झाला, सगळी गँग गेली. बर्थडे बॉयच बसला होय खायला. हॅट. आता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन हाय का नाही. चला बहिणी बाबा की मम्मी अॅनिव्हर्सरी वरती हॅपी बर्थडेचा बॅनर आहे, हाय का नाही. अरे कापा पटकन. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, तर बघा घड्याळात वाजलेत रात्रीचे 11:15. आमची जेवण बिवणं झाली, झाडलोट झाली, खूप घर घाण झालेलं, एवढं लिमिटच्या बाहेर कचरा झाले, सगळीकडे बलून्स पडलेले. किचन ओट्यावरती बघा अजून खूप सारा राडा, एवढी मोठी भांडी घासायची आहेत. आणि हे भाजीचे पातीला वेतलं लय वैतागे. शंभूने चेंज केलंय आणि शंभूने आता तो दाखवणार त्याचे गिफ्ट्स मिळालेत. ए मला अजून भांडी घासायला जायचं राजा. हा शंभू आधी त्याचे गिफ्ट दाखवणार बरं का. खोलून ठेवले आणि बॅग मध्ये भरून पण ठेवले. चालू की तिने डायरेक्ट झोपून घेतलंय, है की नाही. हा तर बघा ही कंपास शंभूला मिळाली आहे. आणि शंभू दाखव कशी आहे. आम्हाला हे खूप आवडलं की कंपास मध्ये कॅल्क्युलेटर येतात, कॅल्सी पण आहे राव, कॅल्सी पण आहे बघा. आणि शिवाय ऑपरेट होतोय. दाब ना बाबू, नंबर दाब ना. घेतलं मी लास्ट टाइम त्याला अंगठी वगैरे केलेली, वेडणी केलेली, त्याला त्याचा काहीच आनंद नव्हता. पण आता ह्या 200-300च्या 500च्या गाडीने एवढं पोरगं खुश होते, आहे की नाही. तिकडे काय अजून काय आहे रे. हा बॅडमिंटन. वा. आणि शंभूला तो बर्थडेला 2 ड्रेस आलेत. म्हणजे आता त्याने जो बर्थडेला केक कट करायच्या वेळेस जो कुर्ता घातलेला तो माझ्या मम्मी पप्पांनी घेतलाय. तर आता झोपायचे परी मॅडमची तर झोप झाली. पण तर बघा आता आजचा दिवस खूप छान गेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही अनाथ आश्रमात गेलेलो. तिथे तुम्ही बघितलं की एक तर मुलगा होता तो 6 महिन्यांचा असताना त्याला तिथं सोडलेला आणि आता तो 2 वर्षाचा आहे. पण मला एका गोष्टीचं खूप विशेष वाटलं की मी जेव्हा त्या मुलाला समोसा आणि केक चारत होते तर त्याला माझ्या हाताने खायचं नव्हतं, ते स्वतःच्याच हाताने खात होतं. तर ते एक भारी वाटलं की अनाथ आश्रमात जाऊन पण वळायला लागले. नाही तर आपल्याकडे 7-8 वर्षाची मुलं झाली तरी त्यांना हाताने चारावं लागतं, आहे की नाही रे शंभू. तू नाही पण मी सांगते एक्झाम्पल. आणि अजून एक गोष्ट आहे की ना मी
खूप हॅपी आहे की मला शंभू सारखा मुलगा झालाय म्हणून. का बरं? कारण म्हणजे मला एकेकाळी असं वाटायचं की मला मुलगी पाहिजे, शंभू मला जीव नाही लावत. पण मला आता एवढ्यात रिअलाइज झालंय की मला मुलीची अजिबात गरज नाहीये. म्हणजे माझा मुलगाच माझ्यासाठी मुलगी पण आहे आणि म्हणजे शंभू एक मम्मासाठी मुलाची आणि मुलीची दोन्हीची कर्तव्य तो पार पाडतोय असं मला वाटतंय. म्हणजे त्याची जीव लावायची पद्धत आहे ना, जसं मुलीला जेवढी प्रेम असतं आईबद्दल वडिलांबद्दल तेवढंच तो माझ्यावरती पण करतो. अजून हे की म्हणजे आपण कधी पण आपल्या मुलांना नावच ठेवतो, तर मी त्यातले कमीच बघते. पण आज पहिल्यांदा सांगते की म्हणजे मी जर बाकीच्या मुलांशी कम्पेअर केलं तर मी असं स्वतःला नशिबान समजते की मला शंभू सारखा मुलगा झालाय. आय एम प्राऊड ऑफ यू बेबी. हॅपी बर्थडे. कारण आता जवळपास 10 मिनिटं राहिले त्याचा बर्थडे डे संपायला. 10 मिनिटं राहिलेत ना. अरे पण काय दे मग अख्खा 12 तास करते का बर्थडे त्याचा? मग पूर्ण दिवस पाहिजे, 24 तास त्याला मी हॅपी बर्थडे कालपासून 12 बघू इकडं. आता तुम्ही बोला की त्याच्याबद्दल काहीतरी छान हॅपी बर्थडे. छान बोला की तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं. अरे तो छान आहे आणि थोडासा घाण आहे. काय नाही मस्त आहे. मला आवडलेला मुलगा हा. एक म्हणजे छोट्या गोष्टी आहेत की तो कधीच हट्ट करत नाही खाण्याच्या बाबत. हे पाहिजे ते पाहिजे. एखादी गोष्ट मी म्हटलं ना बाबू नाही आहे माझ्याकडे पैसे, तुला हे ऍडजस्ट कर, तर तो करतो. तो असा हट्ट घेऊन नाही बसत. ते एक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तो आमच्या दोघांची खूप काळजी घेतो. एखादी जर एवढीशी गोष्ट असेल ना तर तो आमच्याशी शेअर करून खातो. तो एकटा कधीच खात नाही. भले ती लहान मुलांनी खायची गोष्ट असेल तरी तो मम्माला विचारेल, पप्पांना विचारेल तुम्हाला पाहिजे का, मगच तो खातो. तर त्याचं आता मला खूप रिअलाइज झालं. जेव्हा आपण आपल्या मुलांशी आपल्या मुलाला बाकीच्या मुलांशी कम्पेअर करतो त्यावेळेला कळतं की खरंच यार आपल्याला खूप गुन्हेबाळ झाले. आणि मला ते आता रिअलाइज झालंय. शंभूच्या ह्या 7व्या बर्थडेला शंभू टोटली 7 वर्षाचा आज कम्प्लीट असा मॅच्युअर झालाय तो. हसतोय कसा गालातली गालात. हे बघ बरं चला झोपा. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. टाटा बाय बाय. गुड नाईट. अरे गुड नाईट कर. गुड नाईट कर. झोपली होती. गुड नाईट कर. झोपू दे त्याला. गुड नाईट. गुड नाईट.